नमस्कार मित्रांनो, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले ब्रेड मशरूम बॉम्ब्स। तर चला पूर्वी जिभेचे चोचले। आपण बॉम्ब बनवण्यासाठी जे आपल्याला आतलं फिलिंग लागणार आहे आपण ते सर्वप्रथम बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे। त्यात साधारण एक मोठा चमचा मी तेल घालते आहे। हे थोडं तापू देणार आहोत। आपलं तेल छान तापलं आहे। त्यात मी थोडंसं जिरं घालते। हे मी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत। त्याचे बारीक बारीक पीस केलेले आहेत। यात मी हे मशरूम घालून घेते। आणि हे मोठ्या गॅसवरच आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। यात घालते चवीप्रमाणे मीठ। तुम्ही बघू शकता मी छान असं फक्त 2 ते 3 मिनिटं याला मोठ्या गॅसवर सॉटे केलंय। आता मी गॅस मीडियम करते। यात घालते 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स, मिक्स करून घेऊया। थोडीशी काळी मिरी पावडर घालते मी। टँगी टेस्ट येण्यासाठी आमचूर पावडर, आता याला 2 ते 3 मिनिटं आपण छान वाफ येऊ देणार आहोत। चेक करूया किती छान असं व्यवस्थित कोरडं झालेलं आहे। आता मी गॅस बंद करणार आहे आणि पुढची प्रोसेस करूया। तसंच मी घालणार आहे 2 मोठे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि ते मॅश करून घेतलेले आहेत। यात घालते 1 चमचाभर अशी कसुरी मेथी घालते। 1 टीस्पून गरम मसाला आहे, 1 टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आणि आता बटाटा आपण ऍड केला ना तर त्याच्यासाठी चवीसाठी म्हणून मीठ, यात घालते मूठभर कोथिंबीर। तुम्ही चीजही ऍड करू शकता। आपण आता हे छान मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी सगळे जिन्नस एकजीव करून घेतलेले आहेत। आता आपण बॉम्ब बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथे एका कटोरीत पाणी घेतलंय आणि हे ब्रेड स्लाइसेस घेतल्यात। आपल्याला हे जे ब्रेड आहे अगदी सेकंडसाठी बुडवायचं आहे आणि लगेच प्रेस करून घ्यायचं आहे, कारण की हे लगेच ब्रेक होतात। आता मी यात हे जे आपण स्टफिंग बनवलंय ते भरूयात आणि हा छान असं हे छान प्रेस करून घ्यायचं आहे। कुठल्याही प्रकारे आपल्याला ते बाहेर नाही आलं पाहिजे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हा ब्रेडचा बॉम्ब बनवलेला आहे। आता अशाच प्रकारे मी बाकीचे बनवून घेते। मी इथे सगळे ब्रेड बॉम्ब्स बनवून घेतलेले आहे। आता मी जी स्लरी लागणार आहे ती बनवून घेते। त्यासाठी मी घेतलेलं आहे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। यात आपण थोडंच पाणी घालायचं आहे, कारण की आपल्याला एकदम पातळ अशी नाही करायची आहे। तुम्ही मैदा सुद्धा यूज करू शकता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ह्याची स्लरी बनवून घेतलेली आहे। इथे ब्रेड क्रम घेतलेले आहे, 2-3 ब्रेड घेतले आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। हे आता मी एक ब्रेड बॉम्ब घेते। या आपल्या मैद्याच्या कॉर्नफ्लॉवरच्या
स्लरीमध्ये घालते आणि देन आपल्या ब्रेड क्रम्बमध्ये हे अशाच प्रकारे मी सगळे ब्रेड बॉम्ब रेडी करून घेते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी छान जे आपले ब्रेड बॉम्ब्स आहेत ते छान कोट करून घेतलेले आहे. आता साधारण याला 15 ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास आपण याला छान फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवूयात. म्हणजे काय होतं, हे जे काही आपण कोटिंग केलंय ते छान सेट होतं आणि तळताना आपलं काय म्हणतात ते फाटत नाही किंवा तेलात विरघळत नाही. तर आपण याला छान फ्रीझरमध्ये 20 ते 30 मिनिटं ठेवूयात. आपले ब्रेड बॉम्ब्स व्यवस्थित सेट झालेले आहेत. मस्त असं त्याला कोटिंग छान बसलेलं आहे. मी इथे कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण फक्त चेक करूया तेल तापलंय का. आपलं तेल तापलेलं आहे. मी एक एक असे बॉम्ब यात फ्राय करून घेते. हे छान आपण दोन्ही साइडने गोल्डन ब्राउन होतोपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले ब्रेड मशरूम बॉम्ब मस्त असे छान असे गोल्डन ब्राउन आपण फ्राय करून घेतलेले आहेत. आता मी याला काढून घेते. मी तुम्हाला एक ब्रेड बॉम्ब दाखवते. किती छान झालाय बघा. आवाजावरूनच कळतंय की किती क्रिस्पी झालेला आहे आणि याने जास्त ऑइलही खाल्लेलं नाहीये. किती छान आणि मस्त झालेले आहेत. चला तर आपले ब्रेड मशरूम बॉम्ब रेडी आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.